याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची, कौतुक वाटे झाले या विचाचे, नाम मंगलाचे ते गुण, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची, तुका म्हणे मुक्ती परविले नवारी, आता दिवस चारी खेरी में, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली आधाव तृष्णेची, विठ्ठल विठ्ठल समजरण सरोजम सांद्रनिलाभुदाभं, जगननीत पानी मंडन मंडना, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं, हे पांडुरंगा कर प्रथम नमन, पांडुरंगा कर प्रथम नमन, हे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा कर प्रथम नमन, पांडुरंगा कर प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संता किला, दुसरे चरण संता किला, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताची विकोद, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो, धरार्थावतारं कलंकं कतेजो, दिकमो दिवक्त्रं खलानीशवादा, पुनोदारहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकर दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मस्तक ही पायावरी, या वारकरी संतांच्या, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। शरण शरण हनुमंता, तुम्हालु रामदूता का
घरीच्या त्या वाटा मजदाव्या ये दुःख भंजन मारुती नंदन ये दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार अष्ट सिद्धि नो निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवार मेरा कर उद्धार पवन सुत विनती वारंवार याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिसगोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली आधावा तृष्णेच्या विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड नायक आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त नवे नवे तर ज्यांनी हे अवघ स्वराज्य स्थापन केलं असे असणारे छत्रपती शिवाजी राजे आणि राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्य राग रसिक संत शिरोमणी जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराया आणि यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आणि मला सांगण्याचा प्रयत्न करतात या अभंगाद्वारे महाराज सांगतात यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड भावा याच्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याचा आटापिटा केला सर्व आयुष्य आम्ही आमचं परमार्थामध्ये खर्च केलं कशासाठी शेवट गोड भावा याच्यासाठी आम्ही आमचं पूर्ण आयुष्य हे परमार्थामध्ये खर्च केलं कारण की आजकाल शेवट कसा होईल आत्ताची लोक शेवट कसा होईल याचा विचार करत नाही फक्त आज काय घडणार आहे याचा विचार तुम्ही करता आम्ही करतो परंतु शेवट कसा होईल याचा विचार आपण करत नाही परंतु दूरची दृष्टी ही माणसाकडे असायला पाहिजे आणि महाराज सांगतात माझा शेवट गोड झाला आणि आता आम्ही निश्चिंत झालो आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची
आता निश्चिंत झालो, स्थिरावलो, विसावलो. कुठल्याही गोष्टीची चिंता मला माझ्या जीवनामध्ये राहिली नाही. कारण की जेवढी महत्वाची सुरुवात असते कुठल्याही गोष्टीची, अगदी तेवढंच महत्वाचा शेवट असतो. सांगता असती समारोप असतो. आणि तो समारोप आमचा गोड झाला. वैकुंठ प्राप्त झालं, जगण्याचं सार झालं, जीवनाचं सार झालं, आयुष्याचं सार झालं, सगळ्या गोष्टींचं सार झालं. आणि आता आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतने पावलो विसावा आणि कुंटली या धावा तृष्णेची. कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा तृष्णा राहिली नाही. सर्व आशा अपेक्षा तृष्णा मावळल्या, ईश्वराच्या चरणी लीन झाल्या. सर्व तृष्णा आशा अपेक्षा मावळल्या, ईश्वराच्या चरणी लीन झाल्या. आणि आता आम्हाला आनंद वाटतो की कवतुक वाटे झाले या वेचाचे आणि नाम मंगलाचे ते निगुणे. आता आम्हाला आनंद वाटतो कशाचा? की त्या भगवान परमात्म्याच्या मंगलमय नामाचं चिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये केलं, त्याची स्मृती आम्ही गायली, त्याचे पोवाडे गायले आणि त्याचं सार झालं. म्हणून आता आम्हाला आनंद वाटतो. आणि पुढे तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे मुक्ती परविली नोवरी आणि आता दिवसचारी खेळले. तुकोबाराय सांगतात आता आम्ही मुक्तीशी लग्न केलंय, आम्ही मुक्तीशी विवाह केलाय. मुक्तीला आमची पत्नी बनवलंय का? कारण की पत्नी ही एका पुरुषाची सावली असते. सुखामध्ये दुःखामध्ये ती पतीच्या सोबत असते, त्याला एकट्याला सोडत नाही, तिला पत्नी म्हणतात. आणि मग तुकोबाराय सांगतात आम्ही मुक्तीशी लग्न केलंय, विवाह केलाय, तिला आमची पत्नी बनवलंय, सहचारिणी बनवलंय, सहभागिनी बनवलंय. आणि अशा पद्धतीने याचं फळही मला किती गोड मिळालंय. जीवनामध्ये जेवढा परमार्थ केला, जेवढं चिंतन केलं, त्याचं फळ किती गोड मिळालं हे मी तुम्हाला अभंगाच्या शेवटच्या चरणापर्यंत सांगणार आहे. परंतु अभंगाचा सरळ भावार्थ या ठिकाणी मांडला आणि अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे. बरोबर आहे का महिला मंडळ? बरोबर आहे ना? माझी भाषा समजते का? मी काय बोलते ते समजतंय? हा, मग मला सांगा, अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे. बरोबर आहे का? तुम्हाला बोलता येतं ना? मग मोठ्याने हो म्हणा की. अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे. बरोबर आहे का नाही? पुरुष वर्ग तुम्ही सांगा बरं. अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे. बरोबर आहे का? तुम्हाला पण नाही बोलताय? एक तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. नाही समजला? मग आता तुम्ही झोपी गेले तरी काही हरकत नाही, जाताना उठून देईल तुम्हाला. चालेल का? कुणी झोपायचं नाही, आपलं चिंतन आणखी बाकी आहे. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य या ठिकाणी आहे की कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं. तर परात्पर परमेश्वर, परम राज्य, परम रसिक, भक्तवांचल कल्पतरू, भक्तवांचल दीनबंधू आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा एक दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम आणि ज्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो तर कैलासवासी सौ आशा रामजी शिंदे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध. मला सांगा ताईंना आपल्यातून जाऊन किती दिवस पूर्ण झाले? किती? 1 वर्ष 12 महिने त्यांना आज आपल्यातून जाऊन पूर्ण झाले. आणि या शिंदे परिवारावरती अगदी 1 वर्षापूर्वी अगदी दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात त्यांचा काही परिवार देखील आहे. श्री रामजी संतराम शिंदे पती, लक्ष्मण संतराम शिंदे धीर, वैभव शिवाजी शिंदे धीर, प्रवीण रामजी शिंदे मुलगा आणि उज्ज्वला दत्ता ढाळे मुलगी, असा त्यांचा परिवार आहे. आणि या परिवारावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसळला. खरं तर प्रत्येकाचा जन्म झालेला आहे आणि प्रत्येकाला जायचंय. ज्याला मरायचंय तोच या ठिकाणी जन्माला आलेला आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. आणि याच युक्तीप्रमाणे, या निसर्गाच्या नियमाप्रमाणे ताईंना आपल्यातून जावं लागलं. खरं तर 1 वर्ष त्यांना पूर्ण झालं. मी तर म्हणेल आजचा दिवस आहे तो त्यांचा निकालाचा दिवस आहे. आजच्या दिवशी, आज आपल्या कीर्तनातून, माझ्या बोलण्यातून, वादनातून, गायनातून, तुमच्या श्रवण भक्तीतून जे काही पुण्य एकत्रित येणार आहे ते पुण्य आपण स्वर्गीय ताईंच्या नावी पाठवणार आहोत. सर्वांनी भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची की बाबा, आता जी गती तू त्यांना दिली ना त्याच्यापेक्षा उच्च असणारी गती त्यांना दे, अशी प्रार्थना या ठिकाणी करू. कारण की या कुटुंबामधली आई गेली आणि आई गेल्याच्या नंतर मागच्या माणसांची अवस्था काय असते? कारण की त्यांचं वय म्हणजे जास्त
नाही, जाण्याचं वय त्यांचं नव्हतं, परंतु निसर्गाच्या नियमापुढे कोणाचं काही जरत नाही आणि याच नियमाप्रमाणे त्यांनाही आपल्यातून जावं लागलं. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना करते. कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. असो या ठिकाणी सर्वप्रथम अभंग आता किती चरण सोडून होतील हा वेळेचा विषय राहिला, परंतु सर्वप्रथम प्रत्येकाचा जन्म झालेला आहे, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. सोप्या पद्धतीने सांगायचं झालं, ज्याची बारसं झालं त्याचं तीर्ष हे होणारच आहे. कारण की मनुष्य जीव सगळ्या बंधनातून आपल्या स्वतःला सोडू शकतो, परंतु जन्म आणि मरण या बंधनातून आपल्याला सोडू शकत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात. वर्धमान तेथे चाले मार्ग रेक्षयाचा, पराधीन आहे जगदी पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. प्रत्येकाचा जन्म झालाय आणि प्रत्येकाला मरायचंय, कारण की जन्म आणि मरण ही एक साखळी आहे. पावली ज्ञानोबाराय देखील सांगतात, उपजेते नाशे नाशी लेते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र वैसे परिभ्रमेगा. जन्म आणि मरण ही एक अखंड चालणारी साखळी आहे. मांडवळकरांची रचना ऐकली असेल, त्यामध्ये गोरोबांनी फार सुंदर उदाहरण दिलं की मनुष्य जीवन हे कसं आहे, तुमचं आणि माझं जीवन कसं आहे, मनुष्य जीवन हे कसं आहे की दोन लाकडाचे ठोकळे एका सागरामध्ये एकत्र वाहत येतात. भरपूर काळापर्यंत ते एकत्र वाहतात आणि एक मोठी लाट येते आणि ती लाट त्या दोन्ही ठोकळ्यांना वेगळं करते. पुन्हा भेटही होत नाही, गाठही होत नाही. अगदी तसंच तुमचं आणि माझं आहे. दोन बुंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे माला मेळवान सांचा, पराधीन आहे जगदी पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. विचार करा, दोन लाकडाची ठोकळी जे एकत्र वाहत येतात, ती दोन लाकडाची ठोकळी एका लाटीनं वेगळी होतात, पुन्हा भेटही होत नाही, गाठही होत नाही. अगदी तसंच तुमचं आणि माझं आहे. आपण या संसार सागरामध्ये वाहत चाललेलो आहोत. या संसार सागरामध्ये आपण वाहत चाललेलो आहोत, पण एक दिवस ती लाट येणार आहे आणि तुम्हाला आणि मला वेगळं करणार आहे. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. ना भरोसा है आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बनाना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. पड़ेगा. जिंदगी म्हणजे एक भाड्याचं घर आहे आणि तीच मोठी लाट, ती महाभयंकर लाट आपल्या जीवनामध्ये येणार आहे. तिला त्सुनामी लाट म्हणतात. एवढी मोठी लाट, एवढी महाभयंकर लाट ती आपल्या जीवनामध्ये येणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आणि मला वेगळं करणार आहे. पुन्हा नाही गाठ, पुन्हा भेटही होणार नाही आणि गाठही होणार नाही. आणि तीच महाभयंकर लाट आपल्या स्वर्गीय आशाताईंना एवढ्या दूर घेऊन गेली, आपल्यापासून एवढ्या लांब घेऊन गेली. आणि आज आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना बोलू शकत नाही. कारण की या ठिकाणी शास्त्राचाच नियम आहे, या ठिकाणी जन्माला आलोय म्हणजे या देहाची एक ना एक दिवस मातीच होणार. ये रत पामर जीव की ये रत पामर जीव की
केल्याशिवाय गेलेल्या व्यक्तीचं आणि आपलं देखील तेव्हाही कीर्तन सोहळे होऊ शकत नाही. त्याला जन्म जन्मांतरीचं पुण्य लागतं. जन्म जन्मी आम्ही विकू द्या बहु पुण्य केले जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्म जन्मी आम्ही पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले होता पुण्य फळले होता भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा धालो सन्मुख तो कैसा धालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो चरण पावलो संत चरण पावलो चरण पावलो आजी फिटले माझे गोडे आजी फिटले माझे गोडे आजी फिटले माझे गोडे आजी फिटले माझे गोडे पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संत चरण पावलो 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 जन्म जन्मांतरीचं पुण्य असावं लागतं तेव्हा कुठेतरी शेवट गोड होण्याचे लक्षणं दिसत असतात. खरं तर त्यांनी संस्कार पाठीमागच्यांवरती केले असतील तेव्हा कुठेतरी आज कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. बघा प्रत्येकाच्या श्राद्धाला कीर्तन होतं असं अजिबात नाही. काही काहींची तर दशक्रिया सुद्धा नीट घडत नाही. कोरोनामध्ये पाहिलं आपण भरपूर वाईट परिस्थिती होती की 10वा सुद्धा नीट होत नव्हता माणसांचा. कारण की उदाहरण तुम्हाला सांगून जाईल बघा संतती जर पोटी चांगली निवडली नाही ना तर आपला शेवट गोड होणार नाही. बघ आपण किती संपत्ती कमवून ठेवा किती संपत्ती कमवा किती प्रॉपर्टी कमवा परंतु संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये संस्कार अभावी जर संतती बिघडली तर आपण समजून जायचं आपला शेवट गोड होणार नाही. उदाहरण तुम्हाला सांगून जाईल काशी या भागामध्ये जवळच एक खेडेगाव आहे. काशीपासून 20 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये कुटुंब म्हणजेच एक पती पत्नी राहत होते. एवढे कष्ट करायचे एवढे कष्ट करत होते रात्रंदिवस कष्ट करत होते. फक्त कष्ट आणि कष्ट कष्ट सोडून दुसरं काहीच नाही. कष्ट करून करून त्यांनी प्रपंच की प्रपंच जोडला. कधी मंदिरात गेले नाही कुठल्या दानपेटीमध्ये 10 रुपये दक्षिणा टाकली नाही. सप्ताहाला देणगी दिली नाही. एखादा साधू दारात आला त्याला कधी दक्षिणा दिली नाही भिक्षा दिली नाही. सप्ताहाला कधी देणगी दिली नाही. काशी सारखं पवित्र स्थान जवळ आहे परंतु काशी विश्वेश्वराच्या चरणावरती डोकं कधी टेकवलं नाही. गंगेमध्ये पाठ पूजा करणाऱ्या लोकांना कधी दक्षिणा दिली नाही. फक्त आणि फक्त काशी सारखं पवित्र स्थान जवळ आहे परंतु फक्त आणि फक्त कष्ट सोडून दुसरं कशालाच महत्व दिलं नाही. फक्त आणि फक्त कष्टच करत राहिले. रात्रंदिवस कष्ट करत होते आणि कष्ट करत असताना आपल्या मुलाकडे दुर्लक्ष झालं याचंही भान त्यांना राहिलं नाही. फक्त कष्ट करत राहिले आणि शेवट पळणार किती दिवस. मुलगा उन्हाट निघाला 10 पिढ्या बसून खातील एवढं धन मायबापानं कमवून ठेवलंय परंतु मुलाला वाईट व्यसन लागलं. वाईट नाही ते कृत्य करू लागला जुगार खेळू लागला. मुलाला मायबापाने केलेल्या कष्टाची जाणीव राहिली नाही. परंतु कष्ट किती दिवस करणार हे त्यांच्या लक्षात आलं. किती दिवस कष्ट करणार किती दिवस पळणार. शेवटी या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. किती दिवस पळणार. पळून पळून दमले. मुलगा उन्हाट निघाला दारू पिऊ लागला व्यसन करू लागला. नाही ते वाईट कृत्य करू लागला जुगार खेळू लागला आणि बापानं स्वतःचा घाम गाळून 2 मजली इमारत उभी केली होती त्या मुलासाठी. तो मुलगा एक दिवस दारू पिऊन त्या बिल्डिंग मध्ये आला आणि त्या इमारतीमध्ये आल्याच्या नंतर तो मुलगा दारू पिऊन इमारतीमध्ये आल्याच्या नंतर तो बाप त्या ठिकाणी रडू लागला.
अरे एवढी इस्टेट कमवली, एवढी प्रॉपर्टी कमवली, एवढा पैसा कमवला, कष्ट सोडून जीवनामध्ये दुसरं कशालाच महत्व दिलं नाही. आणि कष्ट करत असताना आपण आपल्या मुलाला संस्कार लावायचं विसरलो, मुलाला घडवायचं विसरलो. हे त्यांच्या उशिरा लक्षात आलं. पण आता आपण विसरलो, मुलांना संस्कार लावले नाही, परंतु मुलं आता आपली वाईट वळणावरती आहेत आणि आपण त्यांना आता किती आपल्याकडे बोलवलं तरी ते येणार नाही. हे त्याच्या लक्षात आलं. तो बाप रडू लागला, डसा डसा तो बाप रडत होता आणि मुलाच्या दासकीनं तो बाप मरणार, त्याचा अंतकाळ जवळ आला. 2 ते 3 दिवस आधी त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं, अगं ऐक ना, माझा अंतकाळ आता जवळ आलाय, मी मरणार आहे, परंतु माझा शेवट गोड होणार नाही. का? कारण की याला कारणीभूत माझा मुलगा आहे. आणि दुसरा म्हणजे मी संस्कार लावायला चुकलो आणि तू देखील. आपण संस्कार लावायला चुकलोय ग, पण ऐक ना, माझी एक शेवटची इच्छा आहे. कमीत कमी मी मेल्याच्या नंतर माझी अस्थी तरी त्या माझ्या मुलाच्या हातानं काशीच्या गंगेमध्ये विसर्जित करावी, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. त्या बायकोनं इच्छा ऐकली, फार काही अपेक्षा इच्छा ठेवली नाही त्यानं त्या मुलाकडून, कारण की मुलगा उन्हाळ होता. दुसरी त्यांनी इच्छा पूर्ण केली नसती. मुलगा उन्हाळ होता, त्यांनी फार अपेक्षा ठेवली नाही की माझ्या दहाव्याला कीर्तन ठेवावं, चांगलं एखादं प्रवचन ठेवावं, चांगला महाराज बोलवावा, किंवा वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवावं, चांगले कीर्तनकार बोलवावे, चांगले गायनाचार्य बोलावे, आमच्या भागवत महाराजांसारखे, दीपक महाराजांसारखे चांगले गायनाचार्य बोलावे, चांगले मृदुंगाचार्य बोलावे, आमचे ऋषी महाराजांसारखे. अशी अपेक्षा त्यानं ठेवली नाही. फक्त एकच इच्छा व्यक्त केली की मी मेल्याच्या नंतर माझी अस्थी माझ्या मुलाच्या हातानं त्या ठिकाणी गंगेमध्ये विसर्जित करावी, एवढीच इच्छा त्यानं व्यक्त केली. आणि 2 ते 3 दिवसामध्ये तो गृहस्थ मरण पावला. त्याच्या बायकोच्या लक्षामध्ये होतं की आपल्या मालकानं आपल्याला शेवटची इच्छा व्यक्त केलेली आहे. तिच्या लक्षामध्ये होतं 3ऱ्या दिवशी गंगेत अस्थी विसर्जित करण्याची प्रथा आज आपल्याकडे आहे. आणि ती हस्ती घेतली आणि तिनं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा, तुझ्या बापानं एकच शेवटची इच्छा व्यक्त केली, एकच त्यांची इच्छा आहे, फार मोठी नाहीये, फक्त तू तुझ्या हातानं त्यांची अस्थी गंगेच्या पाण्यात विसर्जित करावी, एवढीच त्यांची इच्छा आहे. मुलगा म्हटला, छोटी तरी इच्छा आहे, ठीक आहे, चालतंय, मी पूर्ण करतो. आणि हस्ती त्यानं पिशवीमध्ये भरवली, गाडीवरती बसला, गाडीला किक मारली, निघाला, गावाच्या बाहेर आला. 10 किलोमीटर गावापासून लांब आला आणि 10 किलोमीटर काशीचं ठिकाण आहे. 10 किलोमीटर काशी आहे आणि 10 किलोमीटर गावापासून लांब आलाय. परंतु तेवढ्यात त्याला त्याच्या एका मित्राचा फोन आला, अरे बाळा, कुठे आहेस तू? तो म्हटला, अरे बाबांची अस्थी विसर्जित करण्याकरता काशीला चाललोय. अरे जिथे असेल तिथून पटकन मागे ये. अरे 5 लाखाचं जुगार लावलंय आणि तू जर आलाच तर नक्कीच ते आपण जिंकणार आहोत. विचार केला त्यानं, बाबा आता पाठीमागं जावं तर आईला शब्द दिलाय आणि पुढे जावं तर जे 5 लाख हातात येणार आहे ते येणार. काय करावं विचार केला त्यानं. पाठीमागं जावं तर आईला शब्द दिलाय, पुढे जावं तर जे 5 लाख हातात येणार आहेत. एवढं धन मायबापानं कमवून ठेवलं होतं, परंतु 5 लाखाची आशा त्याला सुटली नाही. काय करावं? पुढे जावं तर 5 लाख हातामध्ये येणार नाही. मग आता बाबा तर गेलेले आहेत, हस्ती जर गंगेत टाकली, बाबा काय वापस येणार नाही. मग काय करावं? तिथं एक गृहस्थ होता, त्याने त्याला विचारलं, का हो दादा, हा ओढा कुठे जातो? त्यानं सांगितलं, हा ओढा गंगेत जातो. त्यानं एक काम केलं, मग आता गंगेत जायला टाइम नाही ना, तर इथंच अस्थि विसर्जित करतो, बरोबर गंगेमध्ये जाईल. त्यानं तिथं अस्थि विसर्जित केली आणि आला घरी आला नाही. त्या दिवशीची रात्र तो घरी आला नाही, तिकडं जुगार खेळला, रात्रभर दारू पिला. आणि ज्या गृहस्थाची हस्ती पाण्यात सोडली, तो गृहस्थ त्याच्या पत्नीच्या स्वप्नात गेला. त्या पत्नीच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, अगं सते, मेल्यानंतरही मला सुख नाही, शांती नाहीये. मेल्यानंतरही मला सुखही मिळालंय, शांती नाहीये. का? कारण की माझ्या मुलाला तू सांगितलं होतं माझी अस्थि गंगेमध्ये विसर्जित कर, पण ती काही केली नाही. त्याने 10 किलोमीटर वरती येऊन ओढ्यामध्ये अस्थि टाकली, परंतु गंगेत टाकलं नाही. जगण्याचं सार झालं नाही, आयुष्यामध्ये येऊन उपयोग झाला नाही, माझ्या जीवनाचं सार झालं नाही. आणि तो गृहस्थ स्वप्नामध्ये रडू लागला. पहाटे हा मुलगा फुल दारू पिऊन घरी आला पहाटे. आणि ती आई उठली आणि आईने विचारलं, बाळा, मला खरं सांग, तुझ्या बापाची अस्थि तू ओढ्यात टाकली का गंगेत टाकली? त्यावेळेस तो म्हटला, आई, मी बाबांची अस्थि ओढ्यात टाकली, तुला कसं काय समजलं? त्यावेळेस ती आई म्हटली, अरे मूर्खा, लाज वाटली नाही का तुला? एक तर शेवटची इच्छा बापानं व्यक्त केली होती, तेवढी इच्छा तुला पूर्ण करता आली नाही. ओढ्यात अस्थि टाकताना लाज कशी वाटली नाही? तो मुलगा म्हटला, आई, तुला सगळं सांगतो, पण तुला मी अस्थि ओढ्यात टाकली हे कळालं कसं, मला तेच सांग. त्यावेळेस ती आई म्हटली, अरे तुझ्या बापानं मला स्वप्नात येऊन सांगितलं की तुझ्या मुलानं माझी अस्थि त्या ठिकाणी ओढ्यातच टाकली.
तो मुलगा म्हटला आई, आता एखादा मुलगा लज्जित झाला असता, पण तो मुलगा त्या ठिकाणी म्हणतो आई, माझ्या बापाला 10 किलोमीटर वापस येऊन तुझ्या स्वप्नात येऊन सांगता आलं की मला ओढ्यात सोडलं. तेवढंच माझा बाप जर 10 किलोमीटर पुढे गेला असता, गंगेत सामील झाला असता, मग स्वप्नात येऊन सांगितलं असतं गंगेत पोहोचलो, तर किती मोठं समाधान झालं असतं. म्हणजे बघा, मला सांगायचं काय, ज्यांच्यासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्य वेचतो ना, आपली मुलं, माझं 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 म्हणतो, त्यांच्यासाठी धन कमवतो, एवढी इस्टेट कमवतो, एवढी प्रॉपर्टी कमवतो, परंतु पैसा कधी आपल्यासोबत येत नाही. ज्यांच्यासाठी आपण आपलं आयुष्य वेचतो, एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवतो, ती मुलगा आपला 10वा सुद्धा नीट घालत नाही, तर वर्ष श्राद्ध एवढं थाटात करणं फार लांबची गोष्ट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवतो, परंतु आपल्यासोबत एकही येत नाही. 1 रुपया सुद्धा, 1 कवडी देखील आपल्या धन मिळवोनी कोटी सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी, कोटी कोटी सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी. पाने खासी लावू दंड, अंत दासी सुकलिया तोंड, धन मिळवोनी सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी, लंगोटी. किती धन कमवा, आपल्यासोबत कवडी सुद्धा येत नाही. मी को द्यायला, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, कोई दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया था, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ वाह वाह वाह, बहुत बढ़िया. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया वो कोई दूसरा ले जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा, खाली हात आएगा और खाली हात जाएगा. किती कमवा, किती प्रॉपर्टी मागच्याला कमवून ठेवा, ते आपला 10वा सुद्धा नीट घालत नाही. मग बघा, गरुड पुराण या ग्रंथामध्ये फार सुंदर सांगितलं की माणूस गेल्याच्या नंतर माणसाला ज्यावेळेस मृत्यू येईल, त्यावेळेस त्या देहाला अग्निसंस्कार करा. का? कारण की हिंदू धर्माप्रमाणे अग्नी हा अपवित्रालाही पवित्र करणारा आहे. कारण की माणूस मेल्याच्या नंतर 3 दिवस हा आपल्या घरामध्येच असतो. ज्यावेळेस माणूस एखादा जीव मरतो, तो जीव 3 दिवस आपल्या घरामध्ये असतो. पुढचे 7 दिवस तो आत्मा त्या ठिकाणी, तो जीव पंचक्रोशीमध्ये फिरत असतो. आणि 10व्याच्या दिवशी दशक्रिया विधी झाल्याच्या नंतर सूक्ष्मदेह धारण करून यमदूतांच्या बरोबर धर्मराजाच्या नगरीकडे वाटचाल करत असतो. आणि त्यावेळेस ती वाटचाल करत असताना जर आपल्या पदरी पुण्य असेल, पुण्याचं गाठोडं जर आपल्या पदरी असेल, तर यमदूत आपल्याला सन्मानपूर्वक घेऊन जातात धर्मराजाच्या नगरीकडे. आणि जर पुण्यपदरी नसेल तर मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल फटके मारून घेऊन जातात. आणि आजच्या दिवशी हा जीवात्मा, आजच्या दिवशी नाही, कालच्या दिवशी हा जीवात्मा त्या ठिकाणी धर्मराजाच्या नगरीमध्ये हजर होत असतो. आणि आजच्या दिवशी त्यांच्या कर्माचा न्यायनिवाडा केला जातो. पुण्य जर पदरी असेल, कर्म चांगलं असेल किंवा पुण्यपदरी असेल तर उत्तम गतीला पाठवतात. आणि पुण्य जर कमवलंच नसेल
तर त्याचं पतन होतं आणि पुन्हा जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये गुंतवावं लागतं. कारण की माणसाचं हे चक्र चालूच असतं. जन्म आणि मरण, जन्म आणि मरण, जन्म झाला की मृत्यू, मृत्यू झाला की जन्म. हे राड गाडगे ते चालूच असणार आहे. कारण की हे जन्म आणि मरण हे आतापर्यंत कुणाला चुकलं नाही. हे चुकवायचं असेल तर त्या ठिकाणी देवाचं चिंतन करणं, चांगलं कर्म करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून जन्म आणि मरण हे आपलं राड गाडगं चालूच असणार आहे. विको द्यायला पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं यः संसारे फलदुस्तारे कृपया पहारे कृष्ण मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते 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 पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं यः संसारे फलदुस्तारे करुणापारे कृष्ण मुरारे भजे गोविंदम भजे गोविंदम भजे गोविंदम मूढमते. जन्म मरणाचं जे राड गाडगं ते चालूच राहतं. कधी ज्यावेळेस आपलं कर्म आपल्या पदरी नसेल, पुण्य आपल्या पदरी नसेल त्यावेळेस. म्हणून माणूस मेल्याच्या नंतर येणारा हा आजचा जो दिवस आहे त्याला आपण श्राद्धाचा दिवस म्हणतो, आत्मा मुक्ती दिन म्हणतो. माणूस मेल्याच्या नंतर येणारा हा आजचा दिवस श्राद्धाचा दिवस, आत्मा मुक्ती दिन हा माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा असतो. असं त्या प्रसंगानुसार या सर्व गोष्टी सांगाव्याशा वाटल्या म्हणून तुमच्या समोर मांडल्या. परंतु महाराज आता अभंगामध्ये काय सांगतात की शेवट गोड झाला पाहिजे आणि शेवट गोड होण्यासाठी काय केलं पाहिजे याचं चिंतन आपण करू. आता शेवट गोड व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, परंतु शेवट गोड होण्यासाठी काय करावं याचा विचार करणं गरजेचं आहे. मग आपल्याला जर वाटत असेल शेवट गोड व्हावा तर त्यासाठी सत्कर्म करावं लागेल आणि परमार्थिक चिंतन करणं फार गरजेचं आहे. कबीर महाराज फार सुंदर सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चला हम हसे जग रोए कवरिया जीनी रे जीनी कलरिया जीनी रे जीनी. कबीर महाराज सांगतात ज्या दिवशी आपण जन्माला येतो त्या दिवशी संपूर्ण जग हसत असतं आणि आपण रडत असतो. परंतु ज्या दिवशी यलोक सोडून परलोकाचा रस्ता धराल त्या दिवशी आपण जग रडलं पाहिजे आणि आपण हसत गेलं पाहिजे. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? अभंगाचं प्रथम यादसाठी केला होता यादसाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी
शेवटचा दिस गोड बाबा आताने सिद्धीने पावलो विसावा आताने सिद्धीने पावलो विसावा याच्यासाठी गेला होता अट्टहास याच्यासाठी गेला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा गोड भावा गोड भावा याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड भावा. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टाहास. ज्यावेळेस तुकोबारायांचा गाथा हा पाण्यातून कोरडा निघाला त्यावेळेस भगवंतानं माई सरस्वतीला बहाल केला त्यावेळेस तुकोबारायांच्या मुखातून उद्गार निघाले याजसाठी केला होता अट्टाहास. आणि ज्यावेळी तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा जगाच्या मालकानं काढला विश्वाच्या मालकानं काढला त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास. असे कित्येक उदाहरण आहेत कित्येक प्रसंग आहेत कित्येक घडल्याच्या नंतर तुकोबारायांच्या मुखात महाराज म्हणतात की आमचा शेवट गोड झाला आणि आता आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही कुठल्याही प्रकारची आशा राहिली नाही. कारण की प्रत्येक माणसाला ही चिंता असते कशाची ना कशाची चिंता असते. जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकही गृहस्थ असताना की त्याला कशाची चिंता नाही. ज्याचं लग्न झालं नाही त्याला लग्न कधी होईल त्याची चिंता आणि ज्याचं झालंय त्याला कधी लेकरू होईल त्याची चिंता. ज्याला लेकरू झालं ते शाळेत जाईल की नाही त्याची चिंता. शाळेत जायला लागलं शाळेत गेल्याच्या नंतर चांगले मार्क्स मिळतील की नाही त्याची चिंता. चांगले मार्क्सही पडले पुढे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल की नाही त्याची चिंता. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं चांगल्या टक्क्याने पास होईल की नाही त्याची चिंता. चांगले टक्के मिळाले चांगली डिग्री मिळेल की नाही त्याची चिंता. चांगली डिग्री मिळाली परंतु चांगली नोकरी लागेल की नाही त्याची चिंता. आता नोकरीही लागली परंतु छोकरी सगळ्यात मोठं टेन्शन आहे. सगळ्यात मोठं टेन्शन छोकरी मिळेल की नाही त्याची सर्वात मोठी चिंता. म्हणजे प्रत्येक माणूस हा चिंताग्रस्त आहे. प्रत्येक माणूस हा चिंतेमध्ये आहे. असा कुठलाच माणूस की नाही की त्याला चिंता नाही. माणूस साधा कॉटवरती जरी झोपला असला तरी त्याच्या मनामध्ये 100 चिंता असतात. एक वेळेस चिता बरी पण चिंता बरी नाही. चिता चिता समख्याता बिंदू मात्रा विशेषतः सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चिता. एक वेळेस चिता बरी परंतु चिंता बरी नाही. चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला पावलोपावली जाळण्याचा प्रयत्न करते. मग तुकोबाराय म्हणतात आता आमचा शेवट गोड झाला आणि आता मला कुठल्याही गोष्टीची चिंता राहिलेली नाही. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात आताने सिद्धीने पावलो विसावा 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 आताने सिद्धी जय हो पावलो विसावा आताने सिद्धीने 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 पावलो विसावा फुलटलिया धावा तृष्णेचिया फुलटलिया धावा तृष्णेचिया फुलटलिया धावा तृष्णेचिया तृष्णेचिया फुलटलिया धावा तृष्णेचिया आता
आताने सिद्धीने पावलो विसावा 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 आता निश्चिंतने पावलो विसावा आणि कुंडलिया धावा तृष्णेचे असो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी भजन आपण या ठिकाणी घेऊ. सर्वांनी हात वरती करा. महिला मंडळ पुरुष वर्ग पाठीमागे बसलेले आजूबाजूला बसलेले ज्यांना माझा आवाज येतो त्यांनी सर्वांनी हात वरती करा. बाबा घ्या की वर हात, यावर सर्वांनी हात वरती घ्या. कारण की मी बघत नसले तरी देव बघतोय. पुन्हा जर काही झालं तर माझ्याकडे यायचं नाही बरं का. ज्याला एक आहे त्यांनी एक घ्या, ज्यांना दोन आहेत त्यांनी दोन घ्या, ज्यांना नाहीत त्यांनी नाही घेतले तरी चालतील. घ्या ज्यांना आहेत त्यांनी वर. राहू द्या असेच संध्याकाळपर्यंत. चालन का? नाही विठोबा भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज धर्मवीर संभाजी महाराज बोधन भाई सब संतन की गोपाल कुमारी गोपाल कुमारी घ्या. सर्वांनी आपले दोन्ही हात खाली घेतले का? महाराज वरती करायला सर्वांना सांगावं लागतं पण खाली घ्यायला सांगावंच लागत नाही. असो न सांगता तुम्हा कळीती अंतर. माझ्या अंतकरणातला भाव तुम्ही ओळखला. मनानेच हात खाली घेतले. याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कवतूक वाटे झाले या वेसाचे नाम मंगलाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंडलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परविली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाची नियोजित वेळ या ठिकाणी आपली संपलेली आहे आणि आजच्या कीर्तनामधून जरी काही चुकीचे शब्द गेले असतील तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. आई वडिलांची सेवा करा. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा साठा सुखाची मैत्रीण असते. गोड मायेची ओढ स्वतः उपाशी राहून आपल्या लेकराला भरवणारी दयेची माऊली म्हणजे असते ती आई. त्या आईवरती जितकं बोलावं तितकं थोडंच आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही. मी तर म्हणेल दादा डोंगरा आड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल पण माती आड गेलेले मायबाप या जीवनामध्ये पुन्हा कधीच दिसणार नाही. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. कारण की आपण सहज बोलता बोलता म्हणून जातो तुम्ही आमच्यासाठी काय केलं. अरे जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्यांचा आपल्यावरती आहे. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला ठेच लागे जरी पायाला पाणी येते आईच्या डोळ्याला ठेच लागे जरी पायाला पाणी येते आईच्या डोळ्याला
जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्या आईवडिलांचा आपल्यावरती आहे. म्हणून त्या आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे. कारण की आई ती आई असते, नसते सांभाळणारी ताई. अरे आपण सहज बोलता बोलता त्या ठिकाणी म्हणून जातो, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला माय नाही ना त्याला विचारा मायेची किंमत. अरे आई गेलेलं दुःख काय असतं? एखाद्या मुलाचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर त्याची आई गेली, त्याला विचारू नका आई गेलेलं दुःख काय असतं. ज्या लहान बाळाची आई गेली त्या बाळाला विचारा आई गेलेलं दुःख काय असतं, तो सांगेल तुम्हाला. बघा आई या प्रेमामध्ये हरवलेलं लेकरू त्या ठिकाणी सुंदर वर्णन त्या गीतामध्ये केलेलं आहे. विको द्यायला जीना 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 रे उडा गुला माई तेरी चुनरिया लहराए, जीना जीना रे उडा गुला माई तेरी चुनरिया लहराए, रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का, लाई 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 हो, रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, माई तेरी चुनरिया लहराई, जीना जीना रे उड़ा गुला माई तेरी चुनरिया लहराई, जब जब मुझ पे है उठा सवार माई तेरी चुनरिया लहराई, जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माँ, एक दिन चमकूंगा लेके तेरा सितारा हूँ माँ, माई रे माई रे, मुझसे ही रूठी मेरी परछाई, मेरी परछाई तेरा ख्याल माई तेरी चुनरिया लहराई, जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई. आई या प्रेमामध्ये हरवलेले लेकरू, ज्याला आई नाही ना माता त्याला विचारा त्या आईची किंमत, तो सांगेल तुम्हाला आई गेलेलं दुःख काय असतं. महाराज आई मायेचा सागर आहे, तर बाप देखील दयेचा समुद्र आहे. तो बाप देखील तितकाच गोड आहे. किती गोड आहे तो बाप. बाप तलवार ढाल विको द्यायला, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घरा झोपते खुशाल, बाप घर जातो पायाई करसा त्यावर, जिव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घरा झोपते खुशाल. तो बाप देखील तितका गोड आहे. त्या आई वडिलांची सेवा आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. म्हणून आई वडिलांची सेवा करा, एवढीच गोष्ट माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा. माझं कीर्तन सफल झालं असं मी या ठिकाणी म्हणेल. असो कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे आणि माझ्या कीर्तनातून जरी काही चुकीचे शब्द गेले असतील, तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. ज्यांना 3 मुले असेल त्यांनी 4थी समजून माफ करा, ज्यांना 2 आहेत त्यांनी 3री मुलगी समजून माफ करा, ज्यांना 1 आहे त्यांनी 2री मुलगी समजून माफ करा, आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी सर्व इस्टेट प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. जमन का? जमन का? नाही नाही म्हणतात कुशाल, जसं काही मी लगेच येणार आहे नावावर करून घ्यायला.
तुमचं मला नको, तुम्ही देणार नाही मी घेणार नाही, परंतु असं जे काही चुकीचं असेल ते तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम त्यांनी केलं. असे असणारे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण आपल्या भागाचं भूषण, आपल्या भागाचं वैभव आदरणीय गुरुबंधू ऋषिकेश महाराज निजवे अतिशय सुंदर त्यांनी मृदुंग वाजून या ठिकाणी साथ केली. दादांच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. तसेच गायनाचार्य हरिभक्त परायण दीपक महाराज तसेच भागवत महाराज, खरं तर ते माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, परंतु अतिशय सुंदर त्यांनी साथ मला कीर्तनामध्ये केली. त्यांचे या ठिकाणी आभार मानते, कारण की त्यांची मुलगी आणि मी सोबत शिकायला होतो 5वी 6वीला. आणि खरं तर भाग्य एवढं, त्यावेळेस त्यांची मुलगी सांगायची माझे वडील की महाराज आहेत, त्यावेळेस मला फार म्हणजे भारी वाटायचं. आणि आता एवढं माझं भाग्य तेच माझ्या कीर्तनामध्ये गायन करायला आहे. अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी गायन करून साथ केली. अंतकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते. तसेच या ठिकाणी हे बालगोपाल आपण या ठिकाणी टाळ वाजून पावले खेळून सर्व या ठिकाणी मुलांनी अतिशय सुंदर साथ केली. त्यांच्याकरता टाळी वाजवा एकदा. फार सुंदर साथ त्यांनी टाळ वाजून पावली खेळून मला या ठिकाणी केली. खरं तर मढीच्या संस्थेमध्ये ते शिक्षण घेतात आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुबंधू हरिभक्तपरायण ओमकार महाराज वैद्य, त्यांची संस्था या ठिकाणी मढी या तीर्थक्षेत्रा ठिकाणी आहे, आपल्या जवळच आहे. कारण की प्रत्येक पालकांना काही मुलं लाडके असतात, लाडके म्हणजे सर्वच आई वडिलांचे सर्वच मुलं लाडके असतात, परंतु प्रत्येकाला आळंदीला मुलगा शिकवण्यासाठी पाठवणं शक्य नसतं किंवा प्रत्येकाला पंढरपूरला मुलगा शिकवण्यासाठी पाठवणं शक्य नसतं. म्हणून त्यांनी आपल्या भागामध्ये एक छोटंसं गाव म्हणजे मढी या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी संस्था चालवत आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ते करत आहेत. महाराजांसाठी टाळी वाजवा एकदा. कारण की आपल्याला आपली एक मुलगा सांभाळणं होत नाही, आपलं 2 असले तर काय करावं, माणूस वैतागून जातोय. आणि एवढे 12 घरची 12 ते एवढे विद्यार्थी सांभाळतात. खरं तर त्यांचं विशेष आहे. अतिशय सुंदर महाराज आणि विद्यार्थी पण फार तयार आहेत. फार सुंदर हा मुलगा, एवढंसं त्याचं वय आहे, परंतु एवढं सुंदर गायन करतो. आता टाईमच नाही तर आपण त्यांचं गायनही तुम्हाला ऐकवलं असतं. एवढा सुंदर पिंगळा तो म्हणतो, फार सुंदर. त्याचे या ठिकाणी अंतकरणापासून हे जरी नाही काल मग दुसरा येईन, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईन, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काल बांधून नेईन, सरत शेवटी बा काल बांधून नेईन, सरत शेवटी बा काल बांधून नेईन, सरत शेवटी बा काल बांधून नेईन. एका जनार्दनी आमचे काय वाजाईना, एका जनार्दनी
आपली मुलं या वयामध्ये काय करतात आणि ही मुलं काय करतात, अशा विद्यार्थ्यांना, एवढ्या सुंदर विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आदरणीय आमचे महाराज करतात. फार सुंदर. जरी कुणाला या ठिकाणी आपल्या असं वाटतच असेल की बाबा आपल्याला आळंदीला विद्यार्थी मुलगा पाठवणं शक्य नाही, मग जवळच आपल्या मडी सारख्या ठिकाणी त्यांची संस्था आहे आणि या संस्थेतील सर्व बालगोपाळांनी, सर्व गुरुबंधूंनी या ठिकाणी सुंदर साथ केली. अंतकरणापासून सर्वांच्या ठिकाणी आभार मानते. तसेच आजचं हे जे कीर्तन आहे, आजचं कीर्तन जर तुम्हाला कधी ऐकावं वाटलंच परत, तर आपली परंपरा या यूट्यूबचे सर्व आमचे गुरुबंधू रोहित दादा असतील, तसेच आमचं तेजस दादा खुरंगे, ते देखील सुंदर मृदुंग वाजवतात आणि कर्जतवरून आलेत बरं का कीर्तन शूटिंग करायसाठी. कर्जतवरून कीर्तन शूट करण्यासाठी आलेत आणि आत्ताच नाही, कायम ते अगदी त्यांच्या छोट्या बहिणीसारखं कायम पाठीशी उभे असतात. फार सुंदर. ते कायम कुठं बोलवलं ना कुठं ते हजर असतात, रात्री असो दिवसा असो कधी पण. आणि त्यांनी या ठिकाणी कीर्तन शूट केलं, त्यांचेही या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. सर्वांनी घरी गेल्यावर कीर्तन यूट्यूबला बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्यांनी शूट केलं त्यांचे आभार मानते. तसेच या ठिकाणी तुम्ही 2 तास न हलताना डुलताना डुकली घेता कीर्तन श्रवण केलं, तुमचेही अंतकरणापासून आभार मानते. आणि तसेच आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो कैलासवासी सौ आशाबाई रामजी शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी एकत्र जमलो. खऱ्या अर्थानं त्यांना 1 वर्ष आपल्यातून जाऊन पूर्ण झालं आणि त्यांना भगवंतांनी आता चांगली गती दिलीही असेल, परंतु जी कोणती गती दिली असेल त्याच्यापेक्षा उच्च असणारी गती भगवंत त्यांना देऊ अशी या ठिकाणी प्रार्थना करते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती या ठिकाणी लाभो अशी प्रार्थना या ठिकाणी करते आणि याच ठिकाणी थांबते. सर्वांचं नाव घेणं काही या ठिकाणी शक्य नाही, परंतु साऊंड सिस्टीमवाले दादा असतील. खरं तर माझा आवाज एवढा मोठा नाही, टाळी वाजवा त्यांच्याकरता एकदा. माझा आवाज एवढा मोठा नाही, परंतु तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं माईक सिस्टीमवाले दादा. फक्त 2 मॉनिटर ठेवत जा, कारण की कीर्तन करायला फक्त सिस्टीम चांगली लागते आणि त्यांची सुंदर सिस्टीम आहे, अतिशय सुंदर. तुमचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. व तसेच ज्यांच्या हाताला हात धरून चालायला शिकले असे असणारे माझे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. विनेकरी दादा असेल त्याच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही, परंतु असो ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. ज्ञानेश्वर माऊली, खतून उद्गार निघावे यासाठी केला होता अट्टहास. आणि ज्यावेळेस तुकोबारायांना वैकुंठावरून नेण्याकरता विमान आलं त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. विठ्ठल विठ्ठल. मग शेवट गोड व्हावा याच्यासाठी सर्वांनाच वाटतं शेवट गोड व्हावा, परंतु त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचाही विचार करणं फार गरजेचं आहे. आता संतांना शेवट गोड कशाने झाला पाहिजे, मग महाराजांनी काय केलं, संतांनी काय केलं, तर खरं सांगायचं झालं तर तुकोबरायांची परमार्थामध्ये 8वी पिढी. आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तुकोबरायांची वैयक्तिक भक्ती म्हणजे अखंड चिंतन. तुकोबरायांनी त्या भक्तीमध्ये स्वतःला एवढं वाहून घेतलं होतं, भरपूर त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला वाहून घेतलं होतं त्या भक्तीमध्ये, की रात्र आहे का दिवस आहे हेही त्यांना कळत नव्हतं. आणि एके ठिकाणी महाराजच म्हणतात, चिंतनामध्ये चिंतन करत असताना आमचीच वाणी आमच्या ताब्यामध्ये राहिलेली नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नावाचा घेतला असे. आम्ही रात्रंदिवस देवाचं चिंतन केलं, सतत चिंतन केलं आणि चिंतन केल्याने भजन केल्याने आमची वाणी आमच्या ताब्यामध्ये नाही राहिली, कारण की आमचं फक्त मोजकाच वेळ वाया जात होता. शिंक जांभळी खोकला आणि तुकाची वेळ वाया गेला, एवढाच वेळ तुकोबारायांचा वाया जात होता. परंतु आपलं याच्या उलट आहे, आपलं अगदी उलट आहे. शिंक जांभळी खोकला, महाराजांचा इतकाच वेळ वाया गेला आणि आपलं कसं आहे, शिंक जांभळी खोकला आणि आम्हाला एवढाच देव आठवला. आपल्याला फक्त एवढाच वेळ देव आठवतो, परत देव आपल्याला आठवत नाही. परंतु तुकोबाराय रात्रंदिवस चिंतन करायचे. दिनराजांनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. रात्रंदिवस तुकोबाराय देवाचं चिंतन करायचे, भजन करायचे. मग तुकोबारायांच्या जीवनामध्ये भजन होतं, मग शेवट घडवण्यासाठी तुकोबारायांच्या जीवनामध्ये काय होतं किंवा संतांच्या जीवनामध्ये काय होतं, आपल्या जीवनामध्ये काय असायला पाहिजे, तर शेवट गोड होण्यासाठी श्रद्धा आणि समर्पण या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.
शेवट घडवण्यासाठी श्रद्धा आणि समर्पण या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि संतांनी हेच ईश्वराच्या संदर्भामध्ये ठेवलं म्हणून त्यांचा शेवट गोड झाला. आणि श्रद्धा आणि समर्पण समजावून सांगत असताना रामायणामधला फार सुंदर प्रसंग आहे. त्यामध्ये श्रद्धा आणि समर्पण आपल्याला समजतं की शेवट गोड होण्यासाठी काय करावं किंवा संतांनी काय केलं याची साकड घालत आपण काय केलं पाहिजे. रामायणामधला सुंदर प्रसंग आहे. 4 भावंड आहेत. आता रामायण आपल्याला सर्वांना माहीतच आहे. अगदी आदु राम तपो वनादि गणम हत्वा मदकांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाणी निर्दनन मम समुद्र तरणम लंकादिपुरी दहनम तत्पश्चात रावण कुंभकर्ण हरणम एतद्धि रामायणम. असं हे संपूर्ण रामायण आपल्या सर्वांना माहिती आहे. अगदी राम जन्मापासून तर रावण वधापर्यंत रामायण हे तुम्हाला मला माहिती आहे. सर्वांना आपण सर्व कथा आपण या ठिकाणी ऐकल्या, परंतु आजपर्यंत रामायणामध्ये राम आणि त्यांची भावंडे आणि त्यांची खेळ आपण पाहिलेले नाही आहेत. भगवान प्रभू रामचंद्र खेळ खेळले, भगवान श्रीकृष्ण परमात्माही खेळ खेळले, तसंच भगवान प्रभू रामचंद्र देखील खेळ खेळले. त्यांना 3 भावंड होते, लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न असे ही 4 जण भावंड. आणि एक दिवस भगवान प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी खेळ खेळण्याची इच्छा झाली. खेळ खेळण्याची इच्छा झाली. भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणतात की आज खेळ खेळायचा. तेव्हा सर्वजण त्या ठिकाणी म्हणतात दादा तुम्ही खेळ खेळणार आहे, आम्हालाही तुमच्या खेळामध्ये सहभाग करून घ्या. आणि सर्वजण दारात आले, अंगणामध्ये आले. खेळ खेळायचा आहे. मग भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात खेळ खेळायचा आहे. मग खेळ तर काही एका गटाने कधी पूर्ण होत नाही. खेळ जर खेळायचा असेल तर त्याच्यासाठी 2 गटांची आवश्यकता असते. एका गटाने खेळ पूर्ण होणार नाही. मग खेळच खेळायचे, पटकन 2 गट तयार करा. आता लक्ष्मणजी लगेच सावध झाले. लक्ष्मणजी दचकले, सावध झाले. अरे लक्ष्मणजी कारण की कधीच बेसावध नसतात, कारण की लक्ष्मणजी श्रद्धा आहे आणि श्रद्धा ही कधी बदलत नसते आणि जी बदलते ती कधी श्रद्धा होत नसते. लक्ष्मणजी श्रद्धा आहे अशी श्रद्धा असावी एवढी श्रद्धा त्यांची होती. लक्ष्मणजी सावध झाले, कारण की शेष नारायण हा कधी बेसावध नसतो. हादरा बसला की फणा काढून सावधच असतो. तसा हा शेषाचा अवतार लक्ष्मणजी त्या ठिकाणी सावध झाले. आणि लक्ष्मणजी रामप्रभूंना म्हणतात दादा खेळासाठी 2 गटांची आवश्यकता आहे हे मला माहिती आहे. खेळ 2 गटांशिवाय खेळ पूर्ण होऊ शकत नाही किंवा त्याच्याशिवाय चालूही खेळ होऊ शकत नाही. परंतु माझ्या भोळ्या भावड्या भक्ताचं मत एकदा ऐका. खेळामध्ये जर मला तुमच्या गटामध्ये सहभाग करून घेणार असाल तरच मी खेळामध्ये थांबणार, नाही तर मी खेळात थांबणार नाही. आता रामप्रभूंना टेन्शन आलं की बाबा आता 2 गटाशिवाय तर खेळ पूर्ण होणार नाही. आता याच्यातून असंही लक्षात येतं की लक्ष्मणजी खेळामध्ये सुद्धा भगवंताच्या विरोधात जायला तयार नाही. याला श्रद्धा म्हणतात की श्रद्धा कधीच बदलत नसते. रामप्रभूंना टेन्शन आलं की बाबा खेळ तर खेळायचंय, 2 गटांनी खेळ पूर्ण होणार नाही आणि लक्ष्मण तर मला सोडायला तयार नाही. मग काय करावं? मग रामप्रभूंनी त्या ठिकाणी भरताकडे पाहिलं आणि रामप्रभूंच्या डोळ्यातली आस माझ्या भरतानं ओळखली आणि भरतलाल त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात खेळ खेळण्यासाठी तयार झाले. कारण की भरतजी समर्पण आहे. भरतजी म्हणतात तुमचा खेळच पूर्ण होण्यासाठी मी तुमच्या विरोधातही जायला तयार आहे. कारण की भरतलाल हे समर्पण आहे. आणि असं श्रद्धा आणि समर्पण यांचा खेळ चालू झाला. खेळ त्या ठिकाणी चालू झाला. आपल्यासारखी लोक त्या ठिकाणी बघायला होते. खेळ चालू होता, चेंडूचा खेळ होता. आपल्यासारखी काही लोक त्या ठिकाणी खेळ बघत होते. आणि आपल्यातलंच एक जण म्हटलं अरे भरता, अरे कुणाच्या विरोधात उभा राहिलास कळतंय का तुला? अरे जगाच्या मालकाच्या विरोधात उभा राहिलाय, तू जिंकशील असं वाटतंय तुला? त्यावेळेस भरतजी म्हणतात तू जिंकशील असं वाटतं तुला? अरे माणसाने विरोधात नक्की उभं राहावं, परंतु समोरचा पक्ष कसा आहे ते पाहून माणसाने विरोधात उभं राहावं. तू उभा राहिलाय जगाच्या मालकाच्या विरोधात उभा राहिलाय, काय मिळणार आहे तुला? आपली लोक सारखं म्हणू लागली काय मिळणार आहे तुला? त्यावेळेस भरतजी म्हणतात गटात राहून जे ज्याला मिळणार नाही ना ते या पठ्ठ्याला मिळणार आहे. काय मिळणार आहे? अरे त्या गटातली लोक प्रत्येक डावाला आमचं तोंड पाहतील, परंतु प्रत्येक डावाला जगाच्या मालकाचं तोंड बघण्याचं भाग्य मला मिळालंय. आणखीन काय मिळायला पाहिजे? त्यावेळेस आता आपल्यासारखी लोक होते ते शांतच बसले, बोललेच नाही. पुढे काही खेळ चालू झाला. श्रद्धा आणि समर्पण आता दोघांचा खेळ त्या ठिकाणी चालू झाला. भरत फक्त चेंडू मारत होता, तिकडून फळी भगवंताच्या हातामध्ये होती. एवढ्या जोरात चेंडू मारायचा, जोरात लात मारायचा भरत चेंडूला, परंतु तो चेंडू एवढ्या स्पीडनं जायचा आणि 2 हात अलीकडेच थांबायचा. भगवंत तो चेंडू उचलून घ्यायचे, परत भरताकडे फेकायचे. भरत जोरात लात मारायचा, परत तो चेंडू अलीकडेच थांबायचा. असं बराच वेळ चाललं आणि मग परत आपल्यासारखी लोक बोलायला लागली. आपल्यासारखी होती ते खेळ बघणारे परत म्हटले अरे भरता
जगाच्या मालकाला हरून तुला जिंकायचंय म्हणूनच एवढ्या जोरात चेंडू मारतोय, म्हणून एवढ्या जोरात चेंडूला लात मारतोय. त्यावेळेस भरतजी म्हणतात, अहो दादा मला जिंकायचंय म्हणून मी जोरात लात मारत नाही, पण या फुटक्या अभाग्या नशिबाल्याला मी शिकवतोय, याला सांगतोय की बाबा लात मारून त्याला देवाच्या चरणावर ढकलतोय. पण हा एवढ्या लात मारून ढकलून पण एवढं पाल त्या नशिबाचं आहे, एवढी लात मारून त्याला ढकलून तो 2 हात अलीकडेच थांबते, पण स्वतःला भगवंताच्या चरणी समर्पित करत नाही. हे मी जगाला दाखवून देतोय की जो देवाकडे ढकलून लाथा मारून देवाकडे ढकलून जो देवाला स्वतःला देवाच्या चरणावरती समर्पित करत नाही, तो जगाच्या लाथाच खाणार आणि जगाच्या लाथाच खाण्याचा मालक असणार, हे मी जगाला दाखवून देतोय. आता आपल्यासारखे लोक होते ते देवाला म्हटले, देवा मग तुम्ही का हातात चेंडू उचलून फेकताय, तुम्ही पण लाथ मारा ना. त्यावेळेस देव म्हणतात, त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, अरे माझा भरत हा संत आहे आणि संतांच्या चरणाला लागून माझ्याकडे आलेलं त्याला मी लात नाही मारणार, त्याला मी उचलूनच घेणार. म्हणजे संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला श्रद्धा आणि समर्पण बघायला मिळतं. मग आपल्यामध्ये पण आहे, पण ते जागं होण्याची फार गरज आहे. ज्या दिवशी ते आपल्यामधलं श्रद्धा समर्पण जागं होईल